माध्यमातून की त्यांनी राजीनामाच द्यावा, पक्षाचा द्यावा आणि आमदारकीचा द्यावा. काय कारण आहे अजित एवढी नाराजी तुमची असण्याबद्दल? माझी नाराजी नाहीये, लोकसभेत विरोधात काम केलं त्याच्यामुळे बीजेपीचे दोन्ही सीट नाशिकचे आमचे पडलेत. माझी नाराजी नाहीये, मी राजकारणात राजकीय बोलतोय की तुम्ही जर तुम्हाला पक्षाने इतकं दिलेलं असताना सुद्धा तुम्ही विरोधात काम करता. सर्व मला पाहिजे, माझ्या मुलाला पाहिजे, माझ्या पुतण्यालाही पाहिजे, मलाही पाहिजे. म्हणजे ओबीसी तुम्ही तिघच का? बाकी ओबीसीचा समाज नाहीच का, शिल्लकच नाही राहिला का? उलट मी ह्या महायुतीचे आभार मानतो की तरुण ओबीसींना महायुतीने संधी दिली आणि हे तरुण आता नक्कीच या महाराष्ट्राचा विकास करतील. आज मेळाव्यात अनेक लोक त्यांना भेटत आहे. ओबीसी नेते राजापूरकर सुद्धा गेले, ते स्वतःला ओबीसी म्हणून प्रेझेंट करताय आणि त्यांना नुकसान झालं त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं. काही पक्षाचं नुकसान होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी राजीनामा द्यावा. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही राजीनामा द्याच. त्यांनी राजीनामा द्यावा. बघा, पक्ष याच्यापेक्षा जास्त पळेल. शरद पवार गट कुठेतरी आहे म्हणताय की त्यांच्यावर अन्याय होत आहे, नेहमीच अन्याय होत आहे. ते विरोधक आहे, ते बरोबर आहे त्यांच्या जागी. काँग्रेस त्यांना ऑफर देत आहे, काय वाटतं ते त्यांच्या जागी अत्यंत योग्य आणि त्यांनी खरं काँग्रेसमध्येच जावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला? काय वाटते पक्ष सोडून जातील? हिंमतच नाही. मी आव्हान करतो त्यांनी पक्ष सोडून जावा. मी त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करेल, चला त्यांनी जर पक्ष सोडून गेले तर. मोठं चॅलेंज आहे एक प्रकारे. अरे मी कॉम्प्रोमाइज करेल त्यांच्याबरोबर, ते जर पक्ष सोडून गेले तर. धन्यवाद. हे होते सुहास कांदेजी. त्यांनी सांगितलं छगन भुजबळांनी पक्ष सोडून दाखवावा, मी त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करेल अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या जे काही होते बंडखोरी केली होती, जे काही कामं केले त्या गद्दारीचं फळ त्यांना मिळालं असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. एकंदरीतच आपण पाहतोय भुजबळ नाराज आहेत आणि त्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. अशातच सुहास कांदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी तर थेट भुजबळांना आव्हानच दिलंय, भुजबळ नाराज असतील तर त्यांनी राजीनामा देऊन दाखवावा असं सुहास कांदे म्हणाले. आणि जर भुजबळांनी राजीनामा दिला तर मी त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करेल असं ऑफर सुद्धा त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता नेमकं सुहास कांदे यांची हा जो